नमस्कार, स्वागत आहे आपलं शिरशिव कॉर्नरमध्ये। आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहे। तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे सांडगे बनवत आहे। इथे मी दोन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत, एक आहे हरभऱ्याची डाळ आणि दुसरी आहे मुगाची डाळ। तर दोन्ही पण मी पाव किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे, किंवा वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। याच्याऐवजी तुम्ही 4 डाळीचा पण वापर करू शकता, सेम प्रमाणात फक्त घ्यायच्या। तर आता आपण ह्याच्यातील मी 5 ते 6 तास ह्या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत, किंवा ओव्हरनाईट जरी भिजवून घेतल्या तरीही चालतील। आता आपण ह्याच्यातील पाणी व्यवस्थित असं निथळून घेऊया। तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया। इथं 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे मी बारीक करून घेतलेले आहे। आता आपण डाळी पण बारीक करून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही, तर आपल्याला एकदम रवाळ असं मिश्रण ठेवायचं आहे। ज्याप्रमाणे मोठा रवा असतो त्या साईजमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, मी हरभऱ्याची डाळ या पद्धतीने अशी बारीक करून घेतलेली आहे, पाहू शकताय। अगदी रवाळ असं ठेवायचं आहे, बिलकुल पण आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही आहे। तर इथं ही हरभऱ्याची डाळ बारीक करून झालेली आहे। आता आपण मुगाची डाळ पण याच पद्धतीने बारीक करून घेऊया। दोन्ही डाळी आता बारीक करून झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग घेतलेला आहे आणि 2 चमचे लाल मिर्च पावडर। तुम्ही लाल मिर्च पावडर आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर खूप सारी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरीमुळे सांडगे हे दिसायला छान दिसतात, त्याचबरोबर टेस्ट पण अगदी छान अशी लागते। तर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण डाळी ह्या व्यवस्थित अशा निथळून घेतल्यामुळे मिश्रण हे अगदी छान असं झालेलं आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं झालेलं नाही। तर बघा, हे अगदी छान परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे सांडगे तोडून घेऊया। तर इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गोळा या पद्धतीने घ्यायचा आहे। इथं आपण ताटाला तेल लावलेलं नाही, कारण तेल लावण्याची काही गरज नाही आहे। तर आता आपण या पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर अंगठ्यानं थोडंसं पुढं ढकललं की सहजरित्या सांडगा हा तुटला जातोय। तर मीडियम साईजचे मी सांडगे इथे तयार करून घेतलेले आहेत, जास्त मोठे किंवा जास्त छोटे सांडगे तयार करायचे नाही आहेत। तर बघा, या पद्धतीने आपण सर्व सांडगे तयार करून घेऊया। अगदी सहजरित्या हे सांडगे तुटले जातात, कारण आपण डाळी ह्या भिजवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे मस्त असे हे सांडगे तयार होतात। जर पिठापासून करणार असाल तर थोडासा टाईम लागतो, परंतु आपण डाळी भिजवून घेतल्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटात हे सांडगे तोडून तयार झालेले आहेत। तर आता हे 2 ते 3 दिवस आपल्याला चांगले वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे जोपर्यंत आपले सांडगे व्यवस्थित वाळत नाही तोपर्यंत आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। तर बघा, इथं मस्त कडकडीत असे आपले हे सांडगे वाळलेले आहेत, स्टोअर करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर ह्याची भाजी पण अगदी मस्त अशी लागते। मी त्याचा व्हिडिओ अगोदर चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। आणि जर ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।